सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणे विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा शान्तिर्भवतु मे सदा। जय बोलो देवाधिदेव मुलाय श्री आदिनाथ भगवान की, अनंतांत सिद्ध प्रविष्टि भगवान की, चारित्र चक्रवर्ती वर्तमानाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरु विद्यासागर जी महाराज की, शांतमूर्ति वात्सल्य रत्नाकर आचार्य गुरु सन्मति सागर जी महाराज की, मम दीक्षा आचार्य गुरु चंद्रगोल सागर जी महाराज की, समस्त मुनि संघ की। दशलक्षण षोडशकरण भावनादी करत आहे। या षोडशकरण भावनेमध्ये तीर्थंकर प्रकृतीचा बंध होण्यासाठी मुख्य रूपानं षोडशकरण भावना केली जाते, परंतु वर्तमानामध्ये केवली किंवा श्रुत केवली नाही, तर मग आपण भावना का करतो? इथं षोडशकरण भावना केल्यामुळे तीर्थंकर प्रकृतीचा बंध होतो, परंतु वर्तमानामध्ये तीर्थंकर किंवा केवली श्रुत केवली नाही, परंतु भावना आपण ही करायचं आहे की वर्तमानामध्ये नाही, परंतु भविष्यामध्ये आपल्याला द्रव्य क्षेत्र काल भाव असे निर्माण होऊन भविष्यामध्ये सुद्धा तीर्थंकर प्रकृतीचं बंध बांधण्यासारखं चतुर्थ काल मिळू दे, समोशरण, मनुष्य पर्याय, उच्च कुल आदी या सर्व गोष्टी मिळून भविष्यामध्ये तीर्थंकर प्रकृतीला बंध बांधण्यासारखं असं योग्य वातावरण होऊ दे, ह्यासाठी षोडशकरण भावना आपण त्याची तयारी करत आहोत। आणि दशलक्षण धर्म हा मूळ स्वाभाविक धर्म आहे। कुठल्याही काळामध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण गेलो तर अग्नीचा धर्म काय आहे? थंड उष्णता आहे। आणि स्वाभाविक त्याचा अनेक गुण, त्याला कितीही तुम्ही जोडला, खाली करा, वर करा किंवा कसेही करा, त्याचा स्वभाव कोणता आहे? ऊर्ध्व स्वभाव आहे। आणि पाण्याचा स्वभाव शीतल आहे आणि अधोगम आहे। तुम्ही कितीही पाणी वर फेकला तर काही काळानं खालीच येणार आहे, परंतु मूळ स्वभाव आहे आत्म्याचा धर्म उत्तम, क्षमा, मार्दव, आर्जव, शौच आदी हे दशलक्ष धर्म आहे। परंतु हा जीव ह्या स्वाभाविक गुणाला विसरून कर्माच्या विभावामध्ये जाऊन आपल्या स्वभावाला विसरलेला आहे। एक छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला। सकाळी उठल्यानंतर लोहार अग्नीला, ऐरणीला नमस्कार करतो, पाया पडतो, आणि पाया पडल्यानंतर तो त्याच्या पुढच्या विधीला चालू करतो। त्या अग्नीच्या निमित्तानं कोळसा गरम करून त्याच्यामध्ये जे काही त्याला शस्त्र करायचं आहे त्याच्यामध्ये ते शस्त्र आधी ठेवतो, लोखंड आधी ठेवतो, आणि अतिशय लाल भडक झाल्यानंतर त्याच्यातून अग्नीमधून त्या शस्त्राला काढून ऐरणीवर ठेवतो आणि जोर जोरात हातोड्याचे घाव घालतो। कुणाला घालतो? लोखंडाला घाव घालतो। त्यावेळी लोखंडाला घाव घालत असताना त्या लोखंडामधील असणारी अग्नी ती म्हणत असते की सकाळी तरी मला नमस्कार केला, पाया पडला, काय केला? पाया पडला, परंतु आता वर्ण लोखंडाचे घाव का घालत आहात? त्यावेळी तो लोहार म्हणतो, ज्यावेळी तू एकटी होतीस, काय होते? अग्नी ही एकटी होती, शुद्ध होती, अग्नी ही शुद्ध मानलं। जोपर्यंत अग्नी ही एकटी शुद्ध होती
तोपर्यंत मी तुम्हाला पाया पडलो, परंतु आत्ता तू लोखंडाची संगत केलेली आहे. अग्नीमध्ये लोखंड मिसळलं. काय लोखंडामध्ये अग्नी मिसळलं? लोखंडामध्ये अग्नी मिक्स झालेला आहे. नुसता अग्नीला मारता येते का? नुसता तुम्ही जाळाला मारू शकता काय? नाही मारू शकत. परंतु त्या लोखंडानं अग्नीचा संयोग धारण केल्यामुळं, दोन्ही मिश्रण अवस्था झाल्यामुळं लोखंडाच्या निमित्तानं ती अग्नी मार खात आहे. त्यावेळी अग्नी विचारल्यानंतर तो लोहार म्हणतो, ज्यावेळी तू एकटी होतीस त्यावेळी तुला मी मारू शकत नव्हतो, परंतु ह्या लोखंडाची संगत केल्यामुळं तू मार खात आहे. तसं जोपर्यंत हा आत्मा, शुद्ध आत्मा, याला राग नाही ना द्वेष नाही ना कुठलेही कर्म, आटी कर्म नाही, ह्याला कोणीही मारू शकत नाही. परंतु ह्या जीवानं राग द्वेष परिणाम करून ह्या जीवाने अनादिकालापासून चतुर्गतीमध्ये परिभ्रमण करत आहे आणि प्रत्येक ठिकाणी हा राग द्वेषाच्या निमित्तानं मार खात आहे. म्हणून जोपर्यंत आपला आत्मा शुद्ध होत नाही तोपर्यंत हा जीव अनादिकालापासून मार आलेला आहे, खात आहे. आणि जोपर्यंत शुद्ध होत नाही तोपर्यंत खात राहणारच आहे. म्हणून काय करायला पाहिजे? रागद्वेष करायला पाहिजे. आणि रागद्वेष हे याचं दुसरं नाव आहे क्रोध, मान, माया, लोभ. ह्या 4 कषायांच्या निमित्तानं हा जीव आपल्या स्वभावाला विसरून हा जीव कर्मबंध करत आहे. क्रोध, मान, माया, लोभ याच्या उलट काय आहे? क्षमा, मार्दव, आर्जव, शौच. हे 4 कषाय आहेत. शल्य किती आहेत? 3 शल्य आहेत. कुठले? मिथ्या, माया, निदान. जसं चालत असताना पायात एखादा काटा टोचला असेल तर प्रत्येक पावलाला ते टोचलेला काटा जाणवतो. काय होतं? जाणवतो. त्याचं दुःख, त्रास होतं. तसं क्रोध कषाय तसंच आहे. जसं आमच्या प्रतिगमनामध्ये उदाहरण येते, कोह सलाय, मान सलाय, माया सलाय, नियन सलाय, मिच्छा मर्सन सलाय, निदान सलाय, कोह सलाय, मान सलाय, माया सलाय, नियन सलाय, प्रेम सलाय, पिवा सलाय, नियन सलाय, मिच्छा मर्सन सलाय. 8 प्रकारचे शल्य सांगितले. प्रचलित 3 शल्य, मिथ्या, माया, निदान. परंतु आम्हाला 8 प्रकारचे शल्य सांगितले. क्रोध शल्य, मान शल्य, माया शल्य आणि लोभ शल्य. आणि 4 कषाय, क्रोध कषाय, मान कषाय, माया कषाय आणि लोभ कषाय. आता क्रोध कषाय आणि क्रोध शल्य दिसायला तरी नाव समान दिसतं, परंतु दोन्हीमध्ये अंतर आहे. जसं आई मुलाला मारते, एखादी गोष्ट ऐकलं नाही, त्रास देऊ लागला, का मारते? चालते. आई मारते मुलाला, का मारते? तू बिघडावा आणि जरा त्रास द्यावा, सुधारण्यासाठी मारतात. परत मारून झाल्यानंतर थोड्या वेळानं तू बालक पुढे आल्यानंतर परत समजावून सांगते, त्याला खवादी देते. बरोबर आहे. परंतु क्रोध शल्य त्याच्यापेक्षा वाईट आहे. जसं मरुभूती आणि कमट हे 2 जीव, हे कोणाचे जीव आहेत? पार्श्वनाथ आणि मरुभूती. कमट्ट आणि मरुभूती हे दोन्ही एका भावातले आहेत, म्हणजे एका काळातले आहेत, भाऊ आहेत. आणि पार्श्वनाथ आणि कमटचा जीव संवर. पार्श्वनाथाच्या जीवानी म्हणजे मरुभूतीच्या जीवानी कमटला क्षमा केली आणि तिथून परत पुढं
मरुभूतीच्या जीवाने 10 भाव धारण केले. त्याच्यातल्या 5 भावामध्ये कमठाच्या जीवाने पार्श्वनाथाच्या जीवावर उपसर्ग केला. काय केला? उपसर्ग केला. परंतु पार्श्वनाथाच्या जीवाने प्रत्येक वेळेला क्षमा केली. त्यांनी क्रोध शिल्लक, क्रोध, मान, माया आधी काही ठरलं नाही. परंतु कमट्याच्या जीवानं ज्या ज्या भावामध्ये त्या दोन्ही जीव ज्या ठिकाणी आले त्यावेळी उपसर्ग करण्याचा, मागण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे क्रोध शल्य हे असं असतं, ज्या ठिकाणी प्रत्येक वेळेला जीव ज्या ज्या त्या ठिकाणी मिळेल त्यावेळी तो सोडत नाही, मारतोच. आणि क्रोधाने पूर्ण ठार मारण्याचा प्रयत्न करतो. परंतु क्रोध कशामध्ये एखादा जीव समोर आल्यानंतर परत त्याला समजावून शांत करतो. ह्या दोन्हीमध्ये अंतर आहे. क्रोध कशामध्ये कर्म बंद जरी झाला तरी थोड्या प्रमाणात होतं. परंतु क्रोध शल्यमध्ये अतिशय कर्माची तीव्रतेच्या उदयानं कर्माचा बंध अति जास्त प्रमाणात होतो. म्हणून आपल्या मनामध्ये मन, वचन, कायाने कुठल्याही प्रकारे कुठल्याही जीवाच्या प्रती क्रोधशल्य अतिशय अनंत भावाला निमित्त आहे. म्हणून क्रोधशल्य, क्रोध, मान, माया, लोभ या 4 प्रकारचे शल्य होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करायचे. आणि आजचा धर्म कोणता आहे? मार्दव धर्म. मान कशा आहे? हे अहंकाराला निमित्त आहे. आणि अहंकाराला निमित्त मान कशा आहे? जसं चक्रवर्ती भरत यांनी षटखंड जिंकून आल्यानंतर बाहुबलीवर त्यांच्याशी युद्ध केले. काय युद्ध केले? त्यांचं चक्र अयोध्या नगरीमध्ये आत प्रवेश केला. मग षटखंड जिंकून आल्यानंतर जोपर्यंत सर्वजण शरणागत होत नाही तोपर्यंत ते चक्र आत प्रवेश करत नाही. म्हणून युद्धाला त्यांनी तयार झाले. युद्धामध्ये पण भरत चक्रवर्तींनी त्यांच्याशी युद्ध केल्यानंतर सुद्धा तिने हरू शकले नाही. मग शेवटला चक्ररत्न सोडले आणि हरवण्याचा प्रयत्न केले. ह्या अहंकाराच्या पोटी की मी चक्रवर्ती आहे, मी चक्रवर्ती होणार ही भावना करून तिने चक्ररत्न सोडले. परंतु परवा दिवशी सुद्धा सांगितले, एक पुद्गल चक्राला सुद्धा एवढं ज्ञान असतं की नीती असते, नीती असते की स्वपरिवारावर ते चक्र जात नाही. ते प्रदक्षिणा करून परत त्यांच्यापाशी थांबलं. ह्या अहंकारापोटी हा चक्रवर्ती ह्या पंचम कालाचं ह्या हुंडा अवसर्पणी कालाचा दोष की चक्रवर्तीचा मान कशा आहे खंडित झाला. परंतु अनादी कालापासून जर का बघितला तर चक्रवर्तीचा मान कशा कधी खंडित होत नाही. जोपर्यंत मान कशा खंडित करत नाही हा जीव आर्जव धर्माला, माधव धर्माला धारण करत नाही. म्हणून आपण सर्वजण ह्या 10 धर्माला धारण करून हा जीव आत्मस्वरूपाला प्राप्त जोपर्यंत करून घेत नाही तोपर्यंत ह्या जीवाची सद्गती होणार नाही. म्हणून आपण सर्वजण 10 धर्माला धारण करूया आणि आपल्या आत्म्याचं कल्याण करूया. हीच मी भावना ठेवतो. जय बोलो आदिनाथ भगवान की